पाचोरा भडगाव परिसरात आज दिनांक 8 जुलै मंगळवार रोजी सायंकाळी भडगाव आरटीओ कार्यालयाच्या पथकाने नियमबाह्य वाहनांविरोधात धडक कारवाई केली। विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला। पाचोरा शहरात सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास लक्झरी ट्रॅव्हल्स बसची तपासणी करून अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने चालक व मालकांमध्ये खळबळ उडाली। पाचोरा शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई, सुरत तसेच इतर शहरांकडे खासगी ट्रॅव्हलची वाहतूक सुरू असते। मात्र काही ट्रॅव्हल चालक व मालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या। भर रस्त्यात वाहने उभी करणे, कोणताही अधिकृत थांबा नसताना प्रवासी चढविणे उतरविणे, मोठ्या प्रमाणात पार्सल लोडिंग अनलोडिंग करणे, एका वाहनातील पार्सल दुसऱ्या वाहनात भर रस्त्यातच हलविणे, मोठ्याने हॉर्न वाजविणे, चालकांनी गणवेश न घालणे, वाहनांवर नियमबाह्य लाईट बसविणे तसेच काही वाहनांवर अद्यापही HSRP नंबर प्लेट नसल्याच्या बाबींकडे आरटीओ पथकाने विशेष लक्ष दिले। विशेष म्हणजे पाचोरा शहरातील कॉलेज चौकाजवळील गजानन भारत पेट्रोल पंप समोर अनेक ट्रॅव्हल्स भर रस्त्यात उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार होती। या पार्श्वभूमीवर भडगाव आरटीओ कार्यालयातील जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने प्रियंका मॅडम यांनी जारगाव चौफुली व भारत पेट्रोल पंप परिसरात उभ्या असलेल्या ट्रॅव्हलची तपासणी करून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली। या कारवाईमुळे नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या काही ट्रॅव्हल्स चालक व मालकांचे धाबे चांगलेच दणाणले असून अशा धडक कारवाया नियमितपणे सुरू ठेवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे। वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा मोहीम सातत्याने राबविणे आवश्यक असल्याचेही मत नागरिकांनी व्यक्त केले। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।